सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्रमिकांच्या अनोख्या जगात, हे श्री विवेक पटवर्धन लिखित त्यांचं पुस्तक. कालच्या भागात त्यांनी गोविंदभाईंची घेतलेली मुलाखत आपण बघितली आणि त्यानंतर तंत्रकुशल कुशल अशा लोकांबद्दलचा विचार आणि शोध त्यांच्या मनात सुरू झाला असं ते म्हणाले होते. तर त्याबद्दलची जी कार्यपद्धती, विचारधारा, हे पॉलिहायड्रॉनच्या तत्त्वज्ञानाबद्दल त्यांची वेबसाईट काय सांगते ते पहा असं ते म्हणत आहेत. तर बघूया काय आहे ते. कर्मचाऱ्यांनी वेतन मिळवायला हवं, त्यांना वेतन दिलं जाऊ नये. संपत्ती निर्माण करण्याची पारदर्शी पद्धत आणि त्याचं कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी असलेलं सुयोग्य नातं असेल तर कर्मचारी आपलं वेतन मिळवतात, त्यांना ते द्यावं लागत नाही. या पद्धतीमुळे कर्मचारी आपल्या कामाच्या मोबदल्याची जबाबदारी घेतात आणि त्यातून प्रत्येक कर्मचाऱ्यामागे मिळणारी संपत्ती वाढत जाते. त्यातून निरनिराळ्या कौशल्यांना चालना मिळते. एकूण मनुष्यबळाची गरज कमी होते. पॉलिहायड्रॉननं अशा प्रकारे संपत्ती वाटून घेण्याची योजना आखली आहे. अशा प्रकारे निर्माण झालेल्या संपत्तीपैकी 30% संपत्ती कर्मचाऱ्यांमध्ये वाटली जाते. पॉलिहायड्रॉननं मूल्यवर्धित संपत्ती म्हणजे व्हॅल्यू ॲडेड संपत्ती कर्मचाऱ्यांमध्ये वाटली. अशी मूल्यवर्धित संपत्ती सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये वाटून घेणारी दुसरी कोणती कंपनी मला तरी ठाऊक नव्हती. मग मी तसा शोध घ्यायला सुरुवात केली. मला फार दूरवर जावं लागलं नाही. मला माझे मित्र आणि हायटेक इंजिनिअरिंग ग्रुपचे चेअरमन हेमंत मोंडकर यांनी आपल्या ठाण्यातल्या कंपनीत हा प्रयोग राबवला असल्याचं कळलं. हायटेक इंजिनिअरमधल्या या अद्भुत बदलाची कहाणी 1990च्या दशकाच्या मध्यावर सुरू झाली, जेव्हा एका ग्राहकानं मोंडकर यांच्यासमोर भावी व्यवसायासाठी 3 अशक्य वाटणाऱ्या अटी ठेवल्या. 1. जस्ट इन टाईम हे तत्त्व वापरा आणि माल पुरवा. 2. मालाची गुणवत्तेसाठी तपासणी ग्राहक करणार नाही, म्हणजे मोंडकर यांच्या कारखान्यातल्या गुणवत्तेच्या चाचण्यांचा दर्जा कमालीचा वाढवावा लागला असता. आणि 3. दरात 10% सवलत. ग्राहकानं या अटी पूर्ण करायला कंपनीला फक्त 1 वर्षाचा अवधी दिला होता. व्यवसाय वृद्धिंगत करायचा असेल तर मोंडकर यांच्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. लीन मॅन्युफॅक्चरिंग त्यांनी अंमलात आणली. हे आव्हान समोर आल्यावर मोंडकर बेळगावमध्ये तंबू ठोकून बसले आणि सुरेश हुंद्रे यांना भेटले. पॉलिहायड्रॉनच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाचं अधिक वेतन कसं मिळवलं ते त्यांनी समजून घेतलं. कारखान्यात परत आल्यावर त्यांनी तशा प्रकारे अधिक नफ्यातला 25% भाग कर्मचाऱ्यांमध्ये वाटून द्यायचं असं ठरवलं. अधिक नफा कसा ठरवायचा याचं समीकरण सोपं होतं. व्याज, घसारा आणि कर्मचाऱ्यांवरचा खर्च गृहीत धरण्यापूर्वी झालेला प्रॉफिट बिफोर टॅक्स. हा नफा कंपनीकडे 50%, भागधारक आणि बँकांना 25% आणि कर्मचाऱ्यांना 25% असा वाटून द्यायचा. या पद्धतीत प्रॉफिट बिफोर टॅक्स PBT गृहीत धरून आणि कर्मचाऱ्यांवर झालेला खर्च वजा जाऊन कर्मचाऱ्यांना सरासरी नफ्याच्या 8% भाग मिळत होते. कामगारांना उद्योगधंद्याची सर्व माहिती उपलब्ध होती. मूल्यवर्धित संपत्तीचा ते दर महिन्याला हिशोब करायचे आणि ज्यातून मूल्य वाढत नाही ती कामं उत्साहानं काढून टाकायची. याचा परिणाम म्हणजे कर्मचाऱ्यांना मूल्यवर्धित संपत्तीचा भाग त्यांच्या वेतनाच्या 30 ते 35% मिळणार होता. यात वेतनाच्या 12% बोनसही अंतर्भूत होता. नियमानुसार मिळणाऱ्या बोनसपेक्षा ही रक्कम कितीतरी जास्त होती. हा परिणाम विस्मयकारक होता. यातून जास्तीत जास्त फायदे होत गेले. निर्णय क्षमता खालपर्यंत झिरपली आणि निर्णय जास्त लोकशाही तत्वांवर घेतले जायला लागले. कर्मचाऱ्यांचं लक्ष निष्पत्तीपेक्षा प्रक्रियांकडे जायला लागलं. कंपनीतल्या कर्मचाऱ्यांमध्ये जी अधिकारांची उतरंड
म्हणजे हायरार्की असते, त्या सर्व पातळ्यांमध्ये विश्वासाची भावना दृढ होत गेली आणि त्या उतरंडीच्या पायऱ्याच कमी होत गेल्या. मोबदला देण्याचं हे टोयोटा प्रोडक्शन सिस्टीम वरून प्रेरित झालेलं आणि मूल्यवर्धित संपत्तीतून मिळालेला नफा शेअर करा या तत्वाची जोड मिळालेलं उत्तम मॉडेल होतं. असा निर्णय घ्यायला असामान्य धैर्य आणि मनाची ठेवण लागते. अनेक व्यावसायिक आणि अनेक मॅनेजरसुद्धा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत थिअरी एक्स तत्वानुसार विचार करतात. म्हणजे त्यांच्या मतानुसार कर्मचारी आळशी असतात, त्यांना जबाबदारी नको असते आणि ते नकारात्मक वृत्तीचे असतात. माणसाचं व्यवस्थापन करताना घेतलेले सर्व निर्णय हे भीतीपोटी आणि प्रमाणापेक्षा जास्त खबरदारी बाळगून घेतले जातात. हे खरं तर वैचारिक अधःपतन आहे. जवळपास सर्व कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेतलेले निर्णय बदलता येण्याजोगे नसतात. या प्रकारामुळे ज्या अधःपतनात जास्तच भर पडते, ज्या कोणत्या निर्णयांचा कर्मचाऱ्यांवर परिणाम होतो त्यापैकी ज्यावर सर्वाधिक चर्चा आणि विवाद होतात ते पगार आणि वेतन या बाबतीतले निर्णय असतात. त्यामुळे यावर उपाय म्हणून मोंडकर यांनी जो मार्ग अवलंबला होता तो केवळ कर्मचाऱ्यांना अधिक वेतन देण्यापर्यंतच मर्यादित नव्हता, तर विश्वास, जबाबदारी आणि जीवनशैलीचाच एक मार्ग होता. कोणीच त्यांना वेतन देणार नव्हतं, तर ते स्वतः कमावणार होते. यासाठी मोंडकर यांची कृती अभिनंदन करण्याजोगी होती. त्यांनी जे केलं तर ते सोपं तर नव्हतंच, पण परंपरेपेक्षा खूप वेगळंही होतं. ज्या देशात सर्वात कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्याच्या तुलनेत सीईओला 400 पट जास्त पगार असणं हे सर्वसंमत असतं, तिथे हा पुढाकार घेणं खूपच स्वागतार्ह होतं. कामाचं उत्तम ठिकाण आणि ग्राहकांचं समाधान या दोन गोष्टी देखील साध्य होतात. यासाठी ते जास्त स्वागतार्ह ठरलं. साहचर्य, सहकार, उत्कृष्टतेचा ध्यास, कर्मचारी आणि ग्राहक यांच्या प्रती संवेदनशील असणं यातूनच यशाचा मार्ग खुला होतो. गोविंद काका ढोलकिया यांच्याप्रमाणेच हेमंत मोंडकर हे देखील सामान्य घरातून आले होते. इतरांप्रमाणे वैयक्तिक संपत्ती जमा करण्यासाठी कंपनी चालवणं हे त्यांच्यासाठी सहज साध्य ठरलं असतं. कर्मचाऱ्यांबरोबर संपत्ती वाटून घेणं हे त्यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्वाचं निर्देशक तर आहेच, शिवाय कामाकडे पाहण्याचं त्यांचं वैयक्तिक तत्त्वज्ञानही त्यातून दिसतं. खुलेपणा, पारदर्शकता आणि समता या तत्वांवर आधारित HR धोरणं यातूनच तयार होऊन वापरली जातात. या नेत्यांचं जीवनविषयक वैयक्तिक तत्त्वज्ञान हजारो कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्यावर कसा परिणाम घडवून आणतं हे पाहणं चकित करणार आहे. अशा वेगळ्या वाटेनं जायला ते कसे प्रवृत्त होतात याला अनेक कारणं आहेत. अर्थात यातून एक महत्त्वाचा निष्कर्ष निघतो, तो म्हणजे प्रत्येक माणूस काहीतरी अनन्यसाधारण असं जगात घेऊन येतो. त्याला तुम्ही वाटलं तर पूर्वसंचित म्हणा, पण त्याबद्दल चिंता कशाला? अशांकडून प्रभावी काम करण्याची प्रेरणा घ्यावी म्हणजे झालं. यशाच्या या मार्गावर द्विधावस्थेत नेणारे अनेक चकवे येतात. तिथे नीतिमूल्यांचं प्रश्न उभे राहतात. इथे मंडळी पहिलं प्रकरण संपलंय, दुसरं प्रकरण सुरू होतंय. इकडे आड तिकडे विहीर. कॉफीचे गुटके घेत मूल्यांच्या गप्पा मारणं सोपं असतं, पण मूल्य व्यवस्थेवर कार्यशाळा घेणं अवघड असतं. मूल्य या संकल्पनेच्या अनेक व्याख्या आहेत. मला त्यातली एक सोपी व्याख्या आवडते, ती म्हणजे तुम्हाला कोणती तत्त्व सर्वथा समर्थनीय वाटतात ते सर्वांना कळायला हवं आणि तुम्हाला कोणती तत्त्व अजिबात समर्थनीय वाटत नाहीत
तेही त्यांना कळायला हवं. या व्याख्येच्या सहज सोप्या आणि खुमासदारपणाबरोबरच लोकांना या व्याख्येची सांगड आपल्या अनुभवांबरोबर घालून ती अंगीकारायला सोपी जाते आणि त्यामुळे ती सुयोग्य वाटते. काम करताना मूल्यांबाबत द्विधावस्था कायमच सामोरी येते. निर्णय घेताना आपापल्या दृष्टिकोनात वस्तुनिष्ठपणे तत्वांचा अवलंब करताना निर्माण होणारी द्विधा मनोवस्था ही मोठी समस्या उभी राहू शकते. तशा काही गोष्टींचा मी इथे उहापोह केला आहे. इकडे आड तिकडे विहीर या म्हणीनुसार उद्भवणारी परिस्थिती म्हणजे द्विधावस्थेतला पेचप्रसंग. अशा वेळी दोन पर्याय दिसत असतात, पण त्यातला एक पर्याय निवडणं हे फारसं आनंददायक नसतं. यातली गुंतागुंत म्हणजे तुम्ही द्विधावस्थेचा विचार करताना तुम्हाला युद्धातले अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण आठवतात. अशा वेळी तत्त्वज्ञानावर आधारलेले विचार मनात आल्यावसून राहत नाहीत. पेच प्रसंगांमधली द्विधावस्था तुम्हाला हमखास खोलवर विचार करायला भाग पडते. याचा तात्काळ होणारा परिणाम म्हणजे तुम्ही विचार करत राहता, अस्वस्थ होत जाता. माझ्यासारख्या सामान्य माणसाला तर अशा वेळी उत्तर शोधताना मनातल्या विचारांचा गोंधळ दमवून टाकतो. भगवद्गीतेबद्दल बोलताना मला अष्टावक्र गीता आठवते. अष्टावक्र मुनींनी ही गीता लिहिली आहे. 8 जागी वाकलेलं शरीर असल्यामुळे अष्टावक्र हे नाव पडलेला तो एक तरुण ब्राह्मण होता. त्याच्याकडे पाहून रस्त्यातले लोक त्याची थट्टा करायचे. जनक राजानं काही पंडितांना प्रवचन द्यायला आमंत्रित केलं होतं. त्यात अष्टावक्राच्या वडिलांना बोलावलं होतं. आपल्या पित्याला शोधत अष्टावक्र जनकराजाच्या दरबारात पोचला. त्याला पाहून दरबारजण हसायला लागले. जनकराजाही हसला आणि अष्टावक्रही मन मोकळेपणानं हसला. यावर जनकराजा म्हणाला, आम्ही सगळे हसतो आहोत, याला कारण आहे, पण तू का हसतोयस? अष्टावक्र म्हणाला, ही विद्वज्जनांची सभा आहे असं मला कळलं होतं, पण इथे तर मला सगळे सांभार जमा झालेले दिसतात. ते सगळे माझ्या त्वचेकडे, माझ्या शरीराकडे पाहत आहेत, पण माझ्यातल्या खऱ्या मीकडे कोणीच पाहत नाही, म्हणून मी हसलो. व्यवसायातल्या निकडीच्या गोष्टी, उत्पादनं, प्रक्रिया आणि लोकांचे हक्क आणि सन्मान हे सर्व अबाधित राखून व्यवसायातली समस्या सोडवायची असेल तर आपल्याला त्यात बरीच गुंतागुंत जाणवायला लागते. बिझनेस मॅनेजर या सगळ्याकडे आपल्या उद्दिष्टांमधला अडथळा या दृष्टिकोनातून वरवर पाहतो. औद्योगिक संबंध, व्यवस्थापक या सगळ्यांकडे हक्क आणि दायित्व या दृष्टिकोनातून पाहतो आणि समस्येचं जे निराकरण निघतं त्यातून कंपनीचं व्यक्तिगत उघड होतं आणि कंपनीचं व्यक्तिमत्व उघड होतं. आता या संबंधात त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत लेखकांनी इथे, तर ती मंडळी आपण उद्याच्या भागात वाचूया. तर आज मी इथे आपली रजा घेते आणि उद्या ही जी लेखकांनी उदाहरणं दिलेली आहेत या संबंधात त्याचा विचार करूया. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया. या शब्दासह मी आज रजा घेते. धन्यवाद.